गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. हे आपलं दुसरं लेक्चर आहे. परवाच्या लेक्चरला आपण लिव्हिंग वर्डची सुरुवात केलेली आहे. लिव्हिंग वर्ड्स याच्यामध्ये महत्वाचा एक कन्सेप्ट आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. आठवतंय का बघा, पाठीमागच्या लेक्चरला आपण सांगितलेलं आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. व्हॉट इज मीन बाय लाईफ, डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग किंवा अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ मध्ये बेसिक प्रिन्सिपल मध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्स, मेटाबॉलिझम हे कॅरेक्टर आहेत. त्यानंतर आजच्या तासाला आपण आजच्या लेक्चरला टॅक्झॉनॉमिकल एड्स. बघा, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे शब्द नवीन आहेत. प्रॅक्टिसनं हळूहळू याचा अभ्यास करा, तुम्हाला हे जमतील. टॅक्झॉनॉमिकल एड्स अँड हर्बॅरियम हा कन्सेप्ट आहे. टॅक्झॉनॉमिकल एड्स, एड्स म्हणजेच काय? ऑन अर्थ फास्ट व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, फास्ट व्हरायटी ऑफ लिव्हिंग बीइंग्स, डायव्हर्स व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम. पृथ्वीवरती अनेक प्रकारचे सजीव आहेत. याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंजाय, प्लांट्स, एनिमल्स, मायक्रोब्स हे सगळे. याचा आपण अभ्यास कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपल्याला काही क्ल्यू दिलेले, आयडियाज दिलेले, साधनांचा वापर केलेला आहे बायोलॉजीमध्ये. एड्स, टॅक्झॉनॉमिकल एड्स फॉर टू स्टडी ऑफ फास्ट डायव्हर्स व्हरायटीज. डायव्हर्सिटी ऑफ एन ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी टॅक्झॉनॉमिकल एड्स. टॅक्झॉनॉमिकल एड्स फॉर फास्ट व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, study of fast variety of organism by using certain aids called taxonomical aids. Taxonomical aids म्हणजेच काय बघा, study of this diversity means different type of living organism present on earth by using certain aids called taxonomical aids. Vast variety of organism, diverse variety of organism on earth, living and non-living things are present. Living and non-living, biotic and abiotic components. Interrelationship between one organism to other organism. म्हणजे एका सजीवाचा दुसऱ्या सजीवाशी काय संबंध आहे? इंटररिलेशन, इंटरॅक्शन बिटवीन वन ऑर्गॅनिझम टू अदर ऑर्गॅनिझम as well as organism to non-living things. Study with the help of systematic studies. and सिस्टमॅटिक स्टडीचा उपयोग कसा येतो बघा. सिस्टमॅटिक स्टडी पद्धतशीरपणे अभ्यास करणे, क्लासिफिकेशन सिस्टीमचा वापर करून. सिस्टमॅटिक स्टडी मध्ये याचा अर्थ काय बघा, क्लासिफिकेशनच्या पद्धतीने वर्गीकरणात्मक अभ्यास करणं. सिस्टमॅटिकली पद्धतशीरपणे अभ्यास करण्यासाठी कशाचा अभ्यास करायचा आपल्याला? इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, interrelation between living and non-living as well as interrelation between living and living. म्हणजे सजीव आणि सजीवांचा एकमेकाशी काय संबंध आहे? फूड वेब, अन्न साखळी असेल किंवा एक सजीव, आपण मानव प्राणी सुद्धा झाडांच्या वरती अवलंबून आहेत, प्राणी सुद्धा वनस्पतीवरती अवलंबून आहेत. एकमेकांचा संबंध काय? किंवा इतर प्राणी, पक्षी हे इन्सेक्टवरती अवलंबून आहेत, फ्रॉग हे इन्सेक्टवरती अवलंबून आहेत. किंवा नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे आपण पाणी असेल, हवा असेल, ऑक्सिजन यावरती अवलंबून असतो. इंटररिलेशन, स्टडी ऑफ इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ नॉन लिव्हिंग, म्हणजे सजीवांचा निर्जीवांशी काय संबंध आहे, किंवा इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड लिव्हिंग, एका सजीवाचा दुसऱ्या सजीवाशी काय संबंध आहे याचा अभ्यास करणं म्हणजे इंटररिलेशन. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. टॅक्झॉनॉमिकल एड्स, टॅक्झॉनॉमिकल एड्स मध्ये
आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन. आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफाय करणं, सजीवांना आयडेंटिफाय करणं, सर्च फ्रॉम फील्ड, फॉरेस्ट, ऍग्रिकल्चरल, आयडेंटिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये सारखे गुणधर्म कोणते, सिमिलरिटी अँड डिफरन्सेस, डिसिमिलरिटी यावरून त्यांचं वर्गीकरण करणं. टॅक्झॉनॉमिकल एड्स इन्क्लूड आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन. टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणकोणते आहेत बघा, आपल्याला डायव्हर्स व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजिकल और टॅक्झॉनॉमिकल एड्स लाईक हर्बॅरिया. हर्बॅरिया हा एक तुम्हाला नवीन वाटणारा शब्द आहे, हर्बॅरिया. बोटॅनिकल गार्डन्स, गार्डन्स हे तुम्हाला माहित आहे, बोटॅनिकल गार्डन्स की जिथं एका ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली जाते, संगोपन केलं जातं, गार्डन तयार केले जाते. म्युझियम, संग्रहालय, यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष डेड फॉर्म मध्ये प्रिझर्व केले जातात, म्युझियम. बायोडायव्हर्सिटी पार्क्स, बायोडायव्हर्सिटी पार्क्स महाबळेश्वर असेल, माथेरान असेल यासारखे असणारे बायोडायव्हर्सिटी पार्क्स आहेत. कीज, कीज युज्ड फॉर क्लासिफिकेशन, वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. कीज बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एकमेकांच्या उलटे गुणधर्म कोणते, डायकॉट द्विदल, मोनोकॉट एकदल, व्हर्टेब्रेट किंवा इनव्हर्टेब्रेट, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वरती अवलंबून असणारे कीज आहेत. अँड झूलॉजिकल पार्क्स आर द टॅक्झॉनॉमिकल एड्स. टॅक्झॉनॉमिकल एड्स vast variety of organisms study this diversity by using certain aids called taxonomical aids. सिस्टमॅटिक स्टडी मध्ये इंटररिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जातो. आणि महत्त्वाचं काय बघा, टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणते आहेत हे विचारल्यानंतर याची नावं तुम्हाला सांगता येतील का. टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणते आहे, हर्बेरिया, बोटॅनिकल गार्डन्स, म्युझियम, biodiversity parks, keys and zoological parks. And zoological parks म्हणजे प्राणी संग्रहालय आहे, झूलॉजिकल प्राणी संग्रहालय असतील. कीज बायोडायव्हर्सिटी पार्क्स, रिसोर्सेस, म्युझियम संग्रहालय असतील, बोटॅनिकल गार्डन्स, हर्बेरिया आर टॅक्झॉनॉमिकल एड्स. यापैकी आता आपल्याला फक्त याच्यामध्ये हर्बेरियाचा आपण विचार करायचा. हर्बेरिया, हर्बेरिया आर प्लुरल वर्ड आहे हा, प्लुरल. सिंग्युलर वन इज द हर्बेरियम. बरं लक्ष द्या, हर्बेरियम म्हणजे काय हे समजून घ्यायचं. हर्बेरियम, हर्बेरियम सिंगल वर्ड आहे, सिंग्युलर. हर्बेरियम म्हणजे इथं तुमच्या समोर जे चित्र आहे, ड्राईड प्लांट पार्ट्स, हे एका कार्डशीट पेपरवरती आपण माउंट केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे, चिटकवलेलं आहे, म्हणजे हे झालं हर्बेरियम. हर्बेरियम सिंग्युलर वर्ड्स, हर्बेरिया प्लुरल वर्ड आहे. हा जो शब्द आहे हर्बेरिया वॉज कॉइन्ड बाय पीटन डी टोरेंटफोर्ड फ्रॉम हिज बुक एलिमेंट्स. बघा, हर्बेरियमचा आपण कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. हर्बेरियम या शब्दाचा उपयोग पीटन डी टोरेंटफोर्ड इन हिज बुक एलिमेंट. हर्बेरियम म्हणजेच काय हे आपण पुढे सांगणार आहोत, पण फक्त इथं इतकं लक्षात ठेवा, द टर्म हर्बेरियम वॉज कॉइन्ड बाय, युज्ड फर्स्ट पीटन डी टोरेंटफोर्ड. सायंटिस्टचं नाव महत्वाचं लक्षात ठेवा. हर्बेरियम म्हटल्यानंतर पीटन डी टोरेंटफोर्ड इन हिज बुक एलिमेंट. अँड द टेक्निक और आर्ट ऑफ हर्बेरियम. हर्बेरियम कोणत्या पद्धतीने केलं जातं, हर्बेरियम कसं तयार करायचं, वॉज गिवन बाय इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट. टॅक्झॉनॉमिस्टचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ टॅक्झॉनॉमिस्ट बनायचं. इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट ल्युका गिनी. ल्युका गिनी
1490 to 1556. Birth and death. Lucagini. Art of herbarium. Procedure, technique of herbarium was proposed by Lucagini and term coined by Piton de Torenfort. Piton de Torenfort in his book Element. Actually herbarium म्हणजेच काय बघा, ड्राईड प्लांट स्पेसिमन. प्राण्यांचं हर्बेरियम केलं जात नाही, लक्षात ठेवा, फक्त प्लांट मध्ये. ड्राईड प्लांट स्पेसिमन, preserve, treated and mount on specific card sheet, standard sized card sheet paper. म्हणजे एक जड असा पुट्टा आहे, कागदी पुट्टा आहे किंवा पातळ असणारा प्लायवूड सुद्धा हे चालू शकतं. हर्बेरियम मध्ये काय केलं जातं, ड्राईड स्पेसिमन, टोटल होल, स्मॉल ट्विग, प्लांट किंवा प्लांट पार्ट्स. It includes some roots, fibrous adventitious roots, stems, leaves, branches, floral parts. Plant specimen, dried region. ड्राय करायची. आपण वहीमध्ये सुद्धा बघा, बऱ्याच वेळेला वहीमध्ये झाडांची पानं आपण ठेवतो, वहीमध्ये दबले जातात, प्रेस होतात. त्यानंतर ट्रीटेड, याच्यावरती काय वेळेला पेस्ट रेजिस्टन्स म्हणजे कुजू नयेत किंवा वाळवी लागू नये, इन्फेक्शन होऊ नये, बुरशी लागू नये म्हणून याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. आणि माउंट म्हणजे अटॅच करणं. हर्बेरियम मध्ये काय काय केलं जातं, हर्बेरियम मध्ये ड्राईड प्लांट स्पेसिमन, ड्राईड वाळवायचे किंवा सुकवायचे, ड्राईड प्लांट स्पेसिमन, देन प्रेस करायचे म्हणजे दाबून ठेवायचे. ट्रीटेड विथ पेस्टिसाइड्स बाय युजिंग मर्क्युरी क्लोराइडचा उपयोग केला जातो. मर्क्युरी क्लोराइड हे पेस्ट रेजिस्टंट पेस्टिसाइड आहे. म्हणजे हर्बेरियम वरती बुरशींचं इन्फेक्शन होऊ नये, फंगल इन्फेक्शन होऊ नये किंवा पेस्ट पानं खाणारे असतील किंवा इतर काही जीवजंतू असतील याचा उपद्रव होऊ नये, कुजू नये, यासाठी ट्रीटेड विथ and mounted on standard sized card sheet paper. Standard size of card sheet paper किती असेल बघा, 42 सेंटीमीटर लांब आणि 29 सेंटीमीटर रुंद. हे स्टँडर्ड साइज कार्ड शीट पेपर ऑफ स्टँडर्ड साइज फॉर हर्बेरियम किती असेल, 42 into 29 cm. इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. आणि या कार्ड शीट पेपर वरती हर्बेरियमचं प्रिझर्वेशन केलं जातं. मग इथपर्यंत काय काय लक्षात ठेवायचं, हर्बेरियम सिंग्युलर वर्ड आहे, coined by Piton de Torenfort from his book Element. Art was given to Lucagini. हा इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट आहे. ड्राईड प्लांट स्पेसिस, हर्बेरियम कसं केलं जातं बघा, ड्राईड प्लांट स्पेसिस, प्लांट स्पेसिमन म्हणजे प्लांट सजीव, प्लांट स्पेसिमन कलेक्ट, ड्राईड गोळा केला जातो, ड्राईड केला जातो, प्रिझर्व प्रेस्ड, ट्रीटेड and mounted on standard size card sheet paper in order to preserve it, called herbarium. समजा herbarium ची डेफिनेशन विचारली तर काय लिहायचं बघा, herbarium is a dried, pressed, treated, mounted specimen on standard size card sheet paper in order to preserve it, called herbarium. आणि स्टँडर्ड साइज किती असेल लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह टाइपला 42 सेंटीमीटर लांब आणि 29 सेंटीमीटर रुंद कार्ड शीट पेपर आहे, स्टँडर्ड कार्ड शीट पेपर. ऍक्च्युली हर्बेरियम स्टँडर्ड कार्ड शीट पेपरचा वापर केलेला आहे. स्टँडर्ड साइज सांगितलेले आहे 42 into 29 cm, स्टँडर्ड साइज ऑफ कार्ड शीट पेपर. आणि याच्यावरती काय केलं जातं बघा, प्लांट स्पेसिमन ड्राय केला जातो, ड्राईड वाळवला जातो किंवा सुकवला जातो, ड्राईड, प्रेस कॉम्प्रेस करायचं, ट्रीटेड विथ
insecticide or pesticides, mercury chloride treated केलं जातं, and mount on standard size cardstock paper, and at lower right corner of cardstock paper different kind of information called label. याच्यावरती लेबल म्हणजेच काय बघा, लोअर राईट कॉर्नर ऑफ कार्डशीट पेपरच्या एका कोपऱ्याला, उजव्या कोपऱ्याला डेट ऑफ कलेक्शन म्हणजे हे आपण किती तारखेला गोळा केलेलं आहे, डेट ऑफ कलेक्शन, पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स याचे गुणधर्म कोणते, डेट ऑफ कलेक्शन, पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स, लोकल नेम, ज्या ठिकाणी सापडलंय त्या ठिकाणी या प्लांट स्पेसिमनला नाव कोणतं आहे, लोकल नेम किंवा व्हर्नाक्युलर नेम, बॉटॅनिकल नेम किंवा बॉटनी मध्ये वनस्पती शास्त्रामध्ये याचं नाव कोणतं आहे, कलेक्टर्स हे स्पेसिमन कोणत्या व्यक्तीला सापडलेलं आहे, कलेक्टर्स कुणी गोळा केलेलं आहे, फील्ड एरिया, ही संपूर्ण माहिती at lower corner at right side of standard size cardstock paper called label, date of collection, place of collector हे कुठं सापडलेलं आहे, place of collections, local name किंवा vernacular name, botanical name, peculiar characters in order to क्लासिफिकेशन मध्ये हे कुठं बसत असेल, क्लासिफिकेशन सिस्टीम नुसार याची माहिती या राईट कॉर्नरला लिहिली जाते म्हणजे लेबल, अँड टॅक्झॉनॉमिकल एड्स युज्ड फॉर टॅक्झॉनॉमिकल सिस्टीम, याचा उपयोग कुठे केला जातो बघा, ऍग्रिकल्चरल, फॉरेस्ट्री, industry and biological resource and diversity, taxonomic system, systematic study, taxonomical चा उपयोग, क्लासिफिकेशन सिस्टीम, नॉमेनक्लेचर, आयडेंटिफिकेशन या सगळ्यांचा उपयोग आपल्याला ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये, फॉरेस्ट्री, इंडस्ट्रियल पर्पज अँड बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड डायव्हर्सिटी मध्ये याचा उपयोग होतो. बघा हा एक कन्सेप्ट आहे, टॅक्झॉनॉमिकल एड्स फॉर टू स्टडी ऑफ डायव्हर्सिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम. याचा उपयोग काय, टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे डायव्हर्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांच्या अनेक जाती उपजाती आहेत, यांचा अभ्यास करण्यासाठी सर्टन एड्स ज्या माध्यमांचा वापर केला जातो, टॅक्झॉनॉमिकल एड्स सिस्टमॅटिक स्टडी, पद्धतशीरपणे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन नुसार याचा अभ्यास करणं, सिस्टमॅटिक स्टडी फॉर इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग एज वेल एज वन ऑर्गॅनिझम टू अदर ऑर्गॅनिझम. टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणते आहेत बघा, हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क्स, कीज अँड झूलॉजिकल पार्क्स हे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत. Herbarium was coined by Peter D. Torrenford in his book Elevate, and art was given by technique of herbarium. Art was given by Luca Gini, Italian taxonomist Luca Gini. Dried plant specimen mount on standard size cardstock paper herbarium for study of students in schools and colleges, आयडेंटिफिकेशन, रिसर्च पर्सनला अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. हर्बेरियम एका ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये बसून सुद्धा हर्बेरियमच्या सहाय्याने आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पतींचं वर्गीकरण, पिक्युलर कॅरेक्टर्स यांचं क्लासिफिकेशन याचा अभ्यास करता येतो. हर्बेरियम मध्ये काय केलं जातं बघा, हर्बेरियम, द आर्ट ऑफ हर्बेरियम इज कलेक्शन ऑफ प्लांट स्पेसिमन देन ड्राइड, pressed, treated and mounted on standard size cardstock paper in order to preserve it. सुरक्षित राहण्यासाठी याचं हर्बेरियम केलं जातं, in order to preserve it. And standard size cardstock paper किती असेल, 42 into 29 cm.
Size of standard cardstock paper. Herbarium at right lower corner at right side of cardstock papers. Different kind of information: date of collection, date of name of collectors, name of plant specimen, local name, vernacular name, botanical name, peculiar characteristics, classification, different kind of information called label. हर्बॅरियम अँड टॅक्झॉनॉमिकल एडचा इथपर्यंत अभ्यास करा. दोन कन्सेप्ट आहेत, एक टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणते हे सगळे शब्द लक्षात ठेवा. हर्बॅरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क्स, किड्स अँड झूलॉजिकल पार्क्स. हर्बॅरियम, पिटन डी टोरनफोर्ट. हर्बॅरियम मध्ये ऍक्च्युली काय प्रोसेस आहे? ड्राईड, प्रेस्ड, ट्रीटेड अँड माउंटेड on standard size cardstock paper in order to preserve it and used for agricultural, forestry, industrial process, industrial applications and bioresources and diversity. ठीक आहे, इथपर्यंत अभ्यास करा, पॉइंट वगैरे लिहा.